मुलुक महाराष्ट्राला आता सुरुवात करूया आणि सुरुवातीलाच एक मोठी बातमी। पिंपरी चिंचवडमध्ये इमारत कोसळून त्याखाली अडकलेल्या 8 कामगारांना बाहेर काढण्यासाठी गेल्या 42 तासांपासून बचाव कार्य सुरू आहे। जसजसा वेळ जातोय तसतसे अडकलेल्या कुटुंबियांची चिंता वाढते। तर काल रात्रभर देखील अनेक नातेवाईक घटनास्थळी आपली व्यक्ती परत येईल या आशेने वाट पाहताना दिसले। या सगळ्या नातेवाईकांसोबत महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी संवाद साधत त्यांना धीर दिला। मात्र अडकलेल्या व्यक्तींसोबत कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नसल्याची बाब बचाव कार्य दलाकडून कालच स्पष्ट करण्यात आली होती। त्यामुळे अडकलेले सर्व व्यक्ती सुखरूप बाहेर पडतील का याबाबत चिंता व्यक्त केली जाते। मुंबईतील चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळून 11 वर्षीय विहान श्रीवास्तवचा मृत्यू झाला होता। या घटनेनंतर आता चौकशी समितीने महत्त्वाचा निष्कर्ष काढलेला आहे। चेंबूरमधील दुर्घटनेला सीसी रस्तेच कारणीभूत असल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवलाय। या प्रकरणी चौकशी समितीने सीसी रस्ते आणि झाडांच्या मुळांभोवतीचं काँक्रिटीकरण याला जबाबदार धरलेला आहे। झाडांच्या मुळांपर्यंत पाणी आणि माती पोहोचत नसल्याने झाड कमकुवत झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय। दरम्यान या प्रकरणी 3 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। चौकशी अहवाल विशेष सभागृहात सादर होणार आहे। तसंच वाढतं काँक्रिटीकरण हे झाडं उन्मळून पडण्यामागचं मुख्य कारण असल्याची चर्चा पुन्हा ऐरणीवर येण्याची दाट शक्यता आहे। राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे। अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांची पत्रकार परिषद होणार आहे। यावेळी विरोधक पुन्हा एकदा सरकारला घेरण्याची शक्यता आहे। शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान, तसंच मिसिंग लिंकचा मुद्दा आणि पक्षफुटीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। पवारांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ हे चिंताजनक असल्याचं वक्तव्य चव्हाणांनी केलेलं आहे। खासदार अस्वस्थ आहेत, परिस्थिती अस्थिर आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। शरद पवारांना शिंदेंसोबतची भेट टाळता आली असती असं देखील चव्हाणांनी म्हटलेलं आहे। पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यानंतर आता चर्चांना उधाण आले। तुम्ही जे ऐकताय ते मी ऐकतोय, तुमच्याकडून आम्हाला काही बातम्या मिळतात। आपण काही विश्लेषण करू शकतो राजकीय मंडळी म्हणून, त्यामुळे एक्झॅक्टली काय होईल मला माहीत नाही। तुमच्यापैकीच काही जणांनी बातम्या दिल्या आहेत की 3 पर्याय आहेत त्यांच्याकडे, पण एक चिंताजनक खबर निश्चित आहे की त्यांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत। काय करतील माहीत नाही आणि त्याकरता त्याच्या मागं मोदी शाह सरकार हात धुवून पडलेलं आहे की त्यांना विरोधी पक्ष अस्तित्वात असावा अशी त्यांची इच्छा आहे। जे उद्धवजींच्या शिवसेनेची केलं ते पवारसाहेबांच्या यांच्यापैकी होऊ शकत ते सोडून जाण्याच्या एक अस्थिर परिस्थिती, एवढंच मी म्हणतो। सोडून जातील की नाही मला माहीत नाही, पण अस्थिर आहेत असं मी ऐकतोय। एकनाथ शिंदे ही UBTची दुखती नस आहे, त्यांना ते फार सेन्सिटिव्ह विषय आहे। त्यामुळे जे राऊत बोलले ते त्यांना मी समजू शकतो का बोलले ते, म्हणजे त्याची गरज होती का नव्हती, पण कुठल्या कामात शरद पवार खूप ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्यावर काही असा आक्षेप घेणं मला वाटत नाही योग्य आहे। तरी पण इट कुड हॅव बीन अवॉइडेड, टाळता आलं असतं। मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांची आदित्य ठाकरे यांनी मातोश्रीवर काल बैठक घेतली। मुंबईकरांचे प्रश्न सभागृहात प्रखरपणे मांडा असं आदित्य ठाकरे यांनी नगरसेवकांना सूचना केलेल्या आहेत। गेल्या काही दिवसात मुंबईत घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी ही बैठक घेतली आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपचा आता आणखी एक नगरसेवक वाढणार आहे। प्रभाग क्रमांक 138 मधील MIMचे नगरसेवक रोशन शेख यांचं सदस्यत्व रद्द झालेलं आहे। जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानं या प्रभागात 2ऱ्या क्रमांकावर असलेला भाजप उमेदवार आता नगरसेवक होण्याची शक्यता आहे। यापूर्वी देखील 2 अपात्रतेच्या प्रकरणात 2ऱ्या क्रमांकाचे भाजप उमेदवार नगरसेवक झालेत। त्यामुळे आता सलग 3ऱ्यांदा अपात्रतेचा फायदा भाजपला होणार आहे। पालिकेच्या सभागृहात नगरसेवक अपात्रतेची घोषणा होणार आहे आणि त्यानंतर भाजपला याचा मोठा फायदा होणार आहे।